हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर इथं बघा, आज एक सुंदर अशी आपण डिझाईन पाहणार आहोत। तर ही जांभळ्या कलरची साडी आहे आणि हा आहे त्यावरचा ब्लाऊज। तर जांभळ्या कलरच्या साडीवरचा थोडासा मी कपडा काढून घेतलेला आहे आणि तोच कपडा वापरून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत। तर इथं बघा, मी पाठीमागचा पार्ट ब्लाऊजचा कट करून घेतलेला आहे आणि 2.25 इतकी गळा रुंदी ठेवून मी गळ्याचा आकार काढून घेत आहे। बघा, तर बदामी आकाराचा जो गळा आहे त्यावरती आज आपण डिझाईन बनवणार आहोत। तर इथं बघा, 2.25 इतकी गळा रुंदी घेऊन मी गळा उंची ठेवलेली आहे 9.5 आणि अशा प्रकारे मी बदामी गळा कट करून घेत आहे। बघा, खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन ही होणार आहे। तर इथं अस्तरचा आपण गळा कट केलेला आहे आणि आता आपण तो ब्लाऊजच्या कपड्यावरती जोडून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने गळा हा स्टिच करून घ्यायचा आहे। एकदम स्टँडर्ड टिप ठेवून, म्हणजे सगळीकडे एकसारखी टिप येईल अशी टिप ठेवून आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। बघा, ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती कापड सरळ करत करत आपल्याला गळ्याची टिप मारून घ्यायची आहे। आता यानंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे गळ्याच्या ठिकाणी ते कट करून घेणार आहोत। बघा, आणि आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। आणि आता अस्तर उलट्या बाजूला करून अशी दाबटीप गळ्याच्या वरती आपल्याला देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार तयार होईल। कापड आणि अस्तर हे एकदम व्यवस्थित एकावर एक ॲक्युरेट आलं पाहिजे, म्हणजे कापड पण जास्त बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा येऊ द्यायचं नाही किंवा अस्तरही बाहेरच्या बाजूला येऊ द्यायचं नाही। बघा, अशा पद्धतीनं बोटाने सरळ करत करत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि आता आपण राहिलेल्या तिन्ही बाजूंना टिपा मारून घेणार आहोत, म्हणजे अस्तर जॉईंट करून घेणार आहोत। बघा, कापडावरती अशा वेळी जर तुम्ही मोठी टिप केलीत मशीनची तरीही चालून जाते। तर मोठी टिप करून आपल्याला भरभर ह्या 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत। बघा, म्हणजे आपलं संपूर्ण जे अस्तर आहे ते फॅब्रिकवरती व्यवस्थित अटॅच होऊन जाईल। बघा, अशा पद्धतीनं। आणि आता आपल्याला राहिलेलं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचं आहे। बघा, एकदम अस्तरच्या आकाराप्रमाणे आपल्याला सर्व कापड एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे। तर आता आपण पाटणार आहोत याला डाची। तर डाची पाडताना बघा, अशा पद्धतीनं मधोमध घडी घालून एकाच अंतरावर आपल्याला डाचीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंचापेक्षा थोडीशी जास्त अशी रुंदीचा टक्स आपल्याला पाडून घ्यायचा आहे। बघा, गळा मोठा असल्यामुळे इथं मी जास्त उंचीचा टक पाडलेला नाही, थोडा लहानच पाडलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं। आणि आता आपल्याला लावून घ्यायची आहे कमरपट्टी। अस्तरची कमरपट्टी इथं मी लावून घेत आहे। बघा, आणि कमरपट्टीला आता फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची आहे। कमरपट्टीवर येईल अशी दाबटीप द्यायची आहे। आणि आता कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून एक टिप
कमरेला मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली कमरपट्टी तयार झाली. तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला डिझाईनसाठी तयारी करायची आहे बघा. तर इथं मी जे साडीचं कापड होतं ते मी एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे. अंदाजे 5 ते 6 इंच इतकं मी कापड काढलेलं आहे. तर त्याची आपण आता बनवणार आहोत फ्रिल. तर फ्रिल बनवण्यासाठी 3 इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेत आहे बघा. बघा अशा पद्धतीनं एकदम सरळ पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. तिरक्यामध्ये या पट्ट्या काढायच्या नसतात, सरळ कापडामध्ये या पट्ट्या काढायच्या असतात फ्रिल करताना. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फ्रिल करायच्या आधी कापडाची अशी घडी घालून त्याला एक साधी टीप मारून घ्यायची आहे आणि मग त्याच्या चुन्या पाडायच्या आहेत. एकसारख्या एकाच अंतरावर चुन्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत बघा. आता आपली एक पट्टी चून पाडून झालेली आहे. आता आपण दुसरी ही पट्टीला चून पाडून घ्यायची आहे बघा. खूपच सोपी आणि सुंदर लेटेस्ट अशी ही डिझाईन आहे बघा. जर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर साडी असेल तर ही डिझाईन खूपच छान शोभून दिसते. तर इथं आता आपण गळ्याच्या आकाराप्रमाणे आपली जी फ्रिल तयार केलेली आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी गळ्यापासून थोडंसं एक अर्धा इंच इतकं अंतर सोडलेलं आहे आणि फ्रिल लावून घेत आहे बघा. कारण तिथं मी गळ्यापासून थोडं अंतर सोडून लेस लावणार आहे यासाठी. आणि वरच्या बाजूला ही फ्रिल शोल्डर जवळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या गळ्याच्या बाजूनेही मी फ्रिल लावत येत आहे. आणि मध्ये आपल्याला बरोबर बदामी आकाराचं टोक येईल अशा पद्धतीने फ्रिल फोल्ड करून तिथंच शिलाई संपवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बदामी गळ्याला फ्रिल लावून झालेली आहे. तर आता आपण लावणार आहोत लेस. तर गळ्यापासून तुम्ही बघू शकता 1/2 इंच इतकं अंतर सोडलेलं आहे मी आणि लेस लावून घेत आहे. गळ्याच्या आकाराप्रमाणेच आपल्याला लेस लावत जायची आहे. म्हणजे बदामी आकाराच्या गळ्यामध्ये बदामी आकार जो आहे त्याप्रमाणेच आपल्याला लेस लावत जायची आहे. आता दुसरी टीप ही आपल्याला लेसला देऊन घ्यायची आहे बघा. दुसऱ्या टिपमुळे आपली फ्रिल जी आहे ती एकदम मजबूत ब्लाऊजला बसून जाईल बघा आणि एकदम छान असं फिनिशिंग ही येईल. तर अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.